महाराष्ट्र जशी संतांची आणि वीरांची भूमी, तशी देवदेवतांची आणि देवांच्या भव्य देवळांची भूमी. महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अनेक मंदिरे महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देत दिमागात उभी आहेत. ही फक्त देवालयच नाहीत, तर असंख्य मराठी माणसांची शक्तिस्थाने आणि स्फूर्तिस्थाने आहेत. मराठी माणसांची श्रद्धास्थाने आहेत. दुःखाच्या आणि संकटाच्या प्रसंगी देवळात जाऊन देवासमोर घराणं मांडणारा इथला मराठी माणूस आनंदाच्या क्षणी पण देवाच्या चरणी नतमस्तक होतो. सह्याद्री पर्वत रांगेत तर नाशिक त्र्यंबकपासून ते कोल्हापूरच्या वाडीच्या ज्योतिबापर्यंत मंदिराची श्रंखलाच उभी आहे. पंढरीचा पांडुरंग, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरगडची रेणुका, वणीची सप्तशृंगी, जेजुरीचा खंडेराय आणि या सर्वांच्या मध्ये एक महत्त्वाचे देवालय आणि शिवालय म्हणजे शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या मानदेशीच्या सुंदर शिवालयाची छोटीशी सफर घडून आणणार आहे. मात्र त्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या साध सह्याद्री नावाच्या भटकंती फेम चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्र देशीच्या सुंदर श्रद्धास्थानांच्या व्हिडिओचा आनंद घ्या. तर मित्रांनो, फायनली आम्ही 4 तासाच्या प्रवासानंतर शिखर शिंगणापूरला येऊन पोहोचलेलो आहोत. माझ्याबरोबर माझे मित्र चंद्रकांत साळुंके आणि त्यांची फॅमिलीसुद्धा आहे. आम्ही आता जाऊन दर्शन घेणार आहे. त्या अगोदर आपण थोडासा या शिखर शिंगणापूरचा इतिहास समजावून घेऊया. सातारा जिल्ह्यातील फलटणपासून 36 किलोमीटर आणि दहिवडीपासून 22 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीतून पूर्वेकडे निघालेल्या एका डोंगररांगेच्या मध्यावर हे देवालय स्थित आहे. या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर असेही म्हटले जाते. हे सुंदर मंदिर समुद्रसपाटीपासून 1050 मीटर उंचीवर असून मंदिरात जाण्यासाठी 400 पायऱ्या चढून जाव्या लागतात. मात्र भौतिक विकासाच्या जमान्यात सध्या गाडी अगदी मंदिराच्या दारापर्यंत जाते आणि तुम्ही आता पाहिलं असेल की आम्ही सुद्धा गाडी आहे ती मंदिराच्या दारात लावलेली आहे. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्ही यादव कुळातील चक्रवर्ती सिंगनदेव महाराजांनी वसवलेले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात 5 मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघन राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले, म्हणून या गावाला शिंगणापूर असे म्हटले जाते. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी येथे इसवी सन 1600 साली येथे एक मोठे तळे बांधले. त्यास पुष्कर तीर्थ असे नाव दिले. त्यालाच आता शिवतीर्थ असेही म्हणतात. पूर्वीचे देऊळ पाडल्यामुळे 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधलेले आहे. वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम पूर्णत्वास आले. पुढे 1978 मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामास्वामी नावाच्या एका स्थापत्य तज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंगही देण्यात आलेला आहे. आणि आपण सध्या पाहू शकतो की आता सुद्धा या मंदिराच्या रंगरंगोटीचं काम चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा शिखर शिंगणापूरचा छोटेखानी व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा
आणि आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.